गाडी चालू केली भरायला गाईज गोवाने येते ते इकडल्या गाडीत आपल्या गाडीत दोन्ही गाड्या सोबत भरते ते तिकडं तशी पॅकिंग होती बघा मला दाखवतो दबने दबने गोणी लावायची लगेच भरते नाही का त्या मशीननं 3-4 सेकंदात तर लगेच भरून निघत आहे ते बघून घ्या नाही कसं काय भरते काय नाही म्हणजे तुम्हाला कामाला यायचं असेल तर मग मला सांगा नाही भरली बघितला का त्याला शिलाई बी मारून होती सगळं इतका फास्ट मशीन गोण्या काढतात हे दोन लोक उचलतात आणि गाडी टाकतात अशी काय तर दिनचर्या आहे यांची आपल्या अजून तासाभराच्या आत खरा बाबा लवकर लोड आणा जाऊ द्या उद्या बड्डे मा गाडी झाली लोड आणली काट्यावर आता गाडी काटा वगैरे करायला गेलेत काका तिथून गाडी तिथून काढली आताच आपल्यासोबत त्या भाऊची गाडी पुण्याला पण भाऊची भरली का नाही माहीत नाही ते कुठं गेला ते पण माहीत नाही आपली लोड झाली आता मस्त ताडपत्री मागून जाळी बिळी मारू तिथं लावू आणि तिथं पलीकडं आंघोळ करायचं तिकडं हाय पलीकडं पार्किंगमध्ये बिल असतो आंघोळ वगैरे करू जेवण बी करू जे निघू तर नाही नात करते का थांबायचं नाही कुठं नात करते का यायला लागते बघू शकताय गाडी लुक वगैरे कसा नात करते काय त्या भावाची गाडी आहे बघा बाजूलाच आणि ह्याच्या पलीकडे एक नगरची गाडी आहे त्या भाऊची पण भरली नाही आमच्या आधी आलता ती गाडी नगरची आमच्या आधी आलता तरी भरली नाही भाऊची पण आपली भरली तर गाईज आपण चाललो आंघोळीसाठी तिथं टाकी बघा तुम्हाला दिसायची नाही जवळ गेल्या बी दाखीच काही इशा नाही खाली या पार्किंगमध्ये आपली गाडी होती काका आणि एवढी टावेल बॅग आता शॅम्पू आता बघा कसे झालेत लय घाण झालं आता आंघोळ करू नाही का आंघोळ करू मग निवांत भेटू तुम्हाला तुम्ही आपल्या भाऊ बंद कुठं जाणार नाही मला माहिती आहे चला तुम्हाला टाकी वगैरे दाखवतो असं भावांनो बहिणींनो माझ्या लाडक्या भाऊ बंधूंनो असं काय ते आपण आंघोळ वगैरे केली तुम्ही बघू शकताय केस किसून करतो नाही का एकदम चिकना दिसेल मी तुम्हाला आता आपण चाललो आपल्या गाडीपाशी हॉटेलला आलं फोन आलता भाऊ जेवायला तुमचं जेवण बनवले तिथे प्रोफेशनल हॉटेल आहे त्याचे त्याच्याकडे काही जेवण नसते टाईम भाऊ म्हणला मी बोलवून तवा जायचं जेवायचं इथं मग 10 किलोमीटर एक पण हॉटेल नाही मग आहे ते गणेशपूर ते जावं लागते इतक्या लांब कोण जाते तुम्ही बघितला असाल सिंगल रोड कसा आहे आता नाही इतक्या लांब कोण जाते आपलं इथले त्याला ऑर्डर द्यायची ते बोलून तवा जायचं जेवायचं चला काहीच नाही बघू पुढं काय चालते काय नाही हा चाललो आहे आता आपण गाडीपाशी जाऊ मस्त बॅग बिग ठेवू आणि मग जेवणासाठी जाऊ त्यांच्याकडं नाही का मग तुम्हाला दाखवतो आज काय जेवणाला मेन्यू तुम्हाला सगळे मेन्यू A to Z दाखवेन ताक दही त्याच्याकडे ताक दही नाही कोल्ड्रिंक नाही पाणी बॉटलशिवाय काहीच नाही काय ताक दही चला चहा म्हणलं की ब्लॅक टी व्हाईट टी नाही म्हणते जाऊ द्या म्हणलं चला तर बघा आपल्या 1-2 तास थांबायचे म्हणून पेपर आलेले रेडी असतात तेव्हा आमचे काका बघा विचारत बी नाही बाळा लवकर चल बाळा उशिरात चल बाळा या भाऊचे पेपर झाले ते म्हणले पण दिले नाही काय माहित काय विषय आपले पेपर झालेत काका गेला आणायला काकाने विचारलं सुद्धा नाही भाऊ आलोच पेपर घेऊन भाऊ असं भाऊ तसं भाऊ तू जा तिकडं गाडीत जा बारका आहे रोडने नको फिरू मला गाडी दाखवतो मागून गाडी गिडी काहीच नाही मारले आता बघ पाय बी सगळे घाण होणार आहे माहिती मला दाखवतो साधी सिंपल लावले बघा साधी सिंपल मागून मोक्कर घाण झाले ते काल केमिकल भरून आलतो ना त्याने घाण झाले आहे घातली जाऊ दे
सगळं आहे ते बरं आहे. गाडी बिडी खोलतो, लॉक आसन चावी काढतो, गाडी खोलतो, एकदा आतून पुसून घेतो आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू. चंद्रपूर टू पुणे आलं बिल बाबा. आता उद्या भावानो बड्डे म्हणजे तुम्ही बड्डे दिवशी ब्लॉग बघताय माझा नाही का. माझ्या काका चाललं बिल घेऊन गेटवर. जाऊ बड्डे दिवशी आपण घरी जाणार भाई. यो दाण्या वाघ जाणार बड्डे दिवशी घरी. तुमचा दाण्या वाघ घरी जाणार आहे बड्डे दिवशी. लय कष्ट केले भाई मला. इकडं बघ तिकडं बघ, फायनली माल भेटलाय. तुमचा दाण्या वाघ फुल बड्डे दिवशी दिवसभर फिरणार नाही का. लय हवा करणार भाई तुमचा वाघ. पुढे चावी लावते का नाही. गाडी बिडी चालू करून ठेवू. बिल तर आलेलं आहे, काका घेऊन गेले बघितले मी आताच. तुम्ही पण बघू शकताय. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट नक्की करा. तुमचा लाडका मुन्ना ब्लॉगर. तुमच्या भावाला सपोर्ट करा. तुमच्या भावाचे फॉलोअर्स वाढवा. सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामचं पेज बायोमध्ये लिहिलेलं आहे. या व्हिडिओच्या बायोचं लिंक काय आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. शोध होते ते भाऊ हा पुण्याचे आहेत. मला नगरचं आठवायला लागले. सांगा ना की हो जाऊ काय भेटू पुढे. या जमानामध्ये जातोय. जाऊ दे. तर काही असले छपरी रोडने आलोय. गाडी लोड झालेली आपली आणि आता बंपर खाली गेलेला आहे. बंपर 2 वेळा खाली खरक्यान घासलाय. आता बंपर घासलाय तर आता टेन्शन यायला लागले मला. नाही बंपरचा तुकडा पडावा बास म्हणजे झालं. असले छपरी रोड काहीच खरं नाही काहीच. तर कोणी येऊ नका इथं गाडी भरायला. फक्त आम्ही येणार बंपर काढून घरी ठेवून. तर काहीच मी म्हणलेलं ते लय म्हणावं नका घेऊ. तुम्ही पण या माल बिल भरा. तुम्ही कंपनीचं लोकेशन मी तुम्हाला पाठवतो वाटलं तर लोकेशन नसल्यावर. पण तुम्ही या. ईशान गोल्ड जिंदाबाद. ईशान गोल्डचे सिमेंटाचे वाणे इथं टाकले पाहिजे. बघा पुढे 1 तास झाले भाऊ गाडी थांबलाय तिकडे लांबच. कारण त्याला माहिती आहे पुढे माहिती ना आपण चाललोय ना. शेट चालल्यात मोठी माणसं. सिंगल रोड आणि पुढच्या गाड्यांना असं थांबावं लागते भावना. तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. आपण दमादमाने जाणार आहे. गाडीची वाट लावणे म्हणजे या रोडला भावना लिहिलेलं अख्खं. हायवावाला तर असलो जोरात आलाय मागून. त्याला काय बघायचं काम आहे का त्याचं. माग पिवळं दिसत असं. तुम्हाला दाखवतो हायवावा ना. दिसला का हायवावाला तो का. भारत बेंच आहे किती काय झालं तरी. तो काय सुट्टीच आहे ना. गडी इथं झोपल्या दिसतं मला. तो काय सुट्टीच आहे ना गाडी पळवायची बाबतीत. चिटकूनच घ्यायला लागलाय. दिसला फाटक दिसला. आला रोड आला फाटक दिसलाय मला. हायवे रोडला लागलं असतं मला भेटू. आपण आलोय बघा इथं. पांढऱ्या कावड्याच्या आधी हिल नव्हती. एक कॅडबरी घेतली. किटकेट स्प्राईट घेतले. तर दुकाने आता चाललो गाडी कशी. गाडी इथे लावलेली आहे आपली नाही का. कुठली पोलीस स्टेशन पाटण मस्तपैकी. आता गाडीत जाऊ. गाडीत बसू थंड पिऊ आणि पुढचा प्रवास टॅक्स समृद्धीच्या आधी एकदा थांबू आणि मग नंतर मग पुढे जाऊ. आणि मग स्प्राईट जाऊ द्या. तर काय आपण जाणार आहे घाटांची मार्गी. कारण उमरीतून ना लय रोड खराब आहे नाही का. इथून रोड लय ना आधी. तुम्ही वातावरण बघू शकता. एकदम सगळ्या गाड्या इकडून येतात. भारी रोड वगैरे सगळं चांगलं आहे. लय ना आधी झालाय नाही का. मस्त पैकी चाललोय आता. बघू शकताय तुम्ही. ओके का रोड बीड ओके का. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. व्ह्यू झालाय भैया काय सांगू तुला. हे घाटन जेवण पहिल्यांदा आलोय. असलो भारी वाटायलंय पावसा पाण्याचं. हा भूताडलट लोंबले बाबा. काय व्ह्यू आहे. नाद करते काय बघायचं ओढा. बाबा कोणाला पण यायचं असन उमरी मार्गे जाऊ नका. उमरी मार्ग जाऊ नका. कारण उमरी मार्गाचा रोड लय खराब आहे. इकडून जाऊ घाटन जीव ना. असलो बाबा काय पाणी वाहते. असं वाटतं त्या ढवात जाऊन लोळावा वावा. माकड आगे दो. दमशिले इनको मंकी भाई दिखेंगे. मंकी भाई जान दे मंकी भाई दाखव तुम्हाला. हो का
का शेपूट बघा त्याची कसली. ए भाई राम राम भाई सारे भाई आणि मोबाईल घेऊन जाईन तो. मला पळावं लागेल त्याच्या माग गाडी येतच लावून. एकदा पंपात थांबलोय भारतच्या, कारण तिथं ना 2 रुपयांनी डिझेल महाग होतं. आता इथं आपण टाकतो 91 93 होतं दाखवतो. डिझेल वगैरे भरू. आता समृद्धी चढायचे, समृद्धी जाऊ मस्तपैकी. समृद्धी चढू जाऊ देऊ आपलं रॉकेटला व्हील कॅप लावल्या पाहिजे नाही का मागच्या, जरा भारी दिसत नाही का. माग मॅट टाकू, परत व्हील कॅप लावू, एक्सप्रेस करू, भेटू पुढं. तर गुड आफ्टरनून भावांनो. आता गुड नाईटच चालू झाले, जाऊ दे आता नाही का. आता सध्याला आपण आहे कारंजा लाड, तुम्ही बघू शकता याप्रमाणे. आता आपण सिद्धा चढणार समृद्धी. पाणीपुरीचा ठेका बघतोय नाही का, साहेब थांबले तिथे का, साहेब थांबल्यात. आता आपल्या पाय पाणीपुरीचा ठेका. हे काय कॅफे, नाशिक कॅफे, पाणीपुरी खायचे भावनो. इथं सर्कस भरलाय बाबा, सर्कस भरलाय भावनो. इथं बाबा सर्कस नात करते काय. न्यू आई सर्कस लागा तिथं मस्त वेळ सर्कस वर चाललाय कार्यक्रम. आता आपण काय करू, मस्त वेळ काहीतरी खाऊ समृद्धीच्या आधी. समृद्धीच्या आधी आहे का, समृद्धी चढू. खाऊन पिऊन समृद्धी चढलं की डायरेक्ट जालनाला उतरायचं, जालना एक्झिट. मग तिथं आपला फिक्स धाबा, मिस्त्रीचा धाबा किंवा आपला ड्रायव्हर धाबा, 2 धाबे आहेत बघा. त्यातला एक धरायचा आणि मस्तपैकी जेवण बिवण करू 11 11:30 12ला. आता काय तर काहीच पाणीपुरीचा ठेका भेटलाय, तुम्ही बघू शकताय. तेचला का शिवाई काय पुढचं काही दिसना. चार्जर बंद करू, राहू दे की. अरे पाणीपुरी खायची लाग, बंद करता का नाही. राहू दे मग, जाऊ दे चला, राहू दे गाडी चालू. पाणीपुरी खाऊ आणि भेटू नाही का कसं काय तुम्हाला दाखवतो. तर भावांनो फायनली आपण चढलोय समृद्धी एक्सप्रेस. बघू शकताय कशा प्रकारे काय. सध्याला काहीच नाही बरं का, हाय ते बरं आहे. आणि हाय ते बरं. आता पुढे एक स्टॉप थांबणार आहे आपला. कशाला थांबणार आहे ते तुम्हाला उद्या सांगतो, उद्याच्या ब्लॉगमध्ये. भेटूया परवा. तर गाईज तुम्ही बघू शकता आपण घातली पंपात गाडी. पाणी नव्हतं प्यायला, पाणी वगैरे घेऊ आणि काय असेल ते चहा बी पिऊ, नाही एक गोट मारू, म्हणजे पुढचा प्रवास आपला सुखाचा जावो अशी माझी प्रार्थना, अशी मेरी दुआ तुमच्यासोबत असावा. आणि भावना तुम्हाला या पंपावरली गोष्ट सांगतो. सया रायडर मी आलतो बरं का या पंपात, आणि आमच्या गाडी संपलं युरिया संपलं तर गाडी व्हायला लागली गरम. आणि आमच्या लक्षातच नाही युरिया घ्यायचा, मागच्या पंपात घ्यायचा होता पण घेतला नाही. तर भावनो इथं आम्ही रात्रीचे 1 वाजता येऊन झोपलो, तर दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता गेलो. कोण शिट्टी वाजवते अरे थांब. तर काही मग बिसलेरी आपला पंप इथं आम्ही इले हाल काढले, आमचे हाल झालेत. तर तुम्ही बघू शकताय याचप्रमाणे इथं 2 बाटले आणि 2 स्टिंग बघा एका हातात घेतोय. तुमच्यासाठी किती कष्ट करावं लागतात. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर मग सबस्क्राईब का करीत नाही मला ते सांगा. 300 400 व्ह्यूज जातात तरी एक सबस्क्राईब भेटत नाही साधा. तुम्ही चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कॉमेंट बी करा. कॉमेंटला सुट्टी देऊ नका, पडायला लागले. ओके 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 बिराड वगैरे ठेवले भावांनो. आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघू. आता नेक्स्ट स्टॉप आपलं काय नाही ते मिस्त्री धापा नाही तर ड्रायव्हर धापा. तर भावांनो आता तुमचा धान्या वाघ बसलाय, गाडी चालू आहे, तुम्ही बघू शकताय. तुमचा धान्या वाघ आता गाडी चलिणार रे जालना एक्झिट पर्यंत.
आता जालना एक्झिटला डायरेक्ट तुम्हाला दाखवता नाही का तुमचं दाण्या बघा आता बघ एक्सप्रेस करणार डायरेक्ट 70-80 तर काहीच बघू शकताय आपण आलोय जालना एक्झिटला. आता आलोय बघा जालना एक्झिटला. आता मस्त एक्झिट करू तिथं बघू RTO साहेब आहेत का नाही. RTO साहेब इथून तर दिसले तर इथून RTO साहेब दिसलेत आपल्याला त्यात काही विषय नाही. तिथं पिकअप थांबवलाय वाटते तर बघू आपल्याला काय म्हणतात का जा म्हणतात कसं काय बघू. चला दांडा वर करा वर करा. पंपाच्या बाजूला आता तुम्हाला दाखवतो नाही का RTO असेल तर सगळं दाखवतो तुम्हाला. तर काहीच RTO आहे. RTO ने गाठलाय पिकअप. तुम्ही पाहू शकताय RTO ने गाठलाय पिकअप धरला. त्या भाऊला कुठं घालायची काय माहिती. इकडून घालायची तर भाऊने इकडून असं टन मारायला लागलाय. काही टेन्शन नाही झालं आपल्याला काय नाही. RTO साहेब होते. RTO साहेब टाटा बाय बाय. पप्पी पण घ्या मायकून. तर काय आपण आलोय मिस्त्रीच्या धाब्याला. गाडी वगैरे करू बंद. पार्किंग बंद. गाडी बंद. आता आपण करू जेवण. काय रे तापलं तुम्ही काहीशी नाही. 11 वाजेपर्यंत बसायचे. 11ला काय 10 मिनिटं राहिलं. जेवण वगैरे करून तुम्हाला भेटू. तर काही आता वाजलेत 1:17 आणि मी बसलोय चालवायला. आता आपण नेवाशाच्या जवळजवळ आलेलो आहे त्यात काही विषय नाही. आता काका झोपलेत. काकाला सकाळी उद्या दिवसभर जागायचं आहे नाही का तिकडे खाली करायला जाणार आहे. माझा उद्या बड्डे म्हणले तू घरी राहा बाळा मी खाली करून येतो. उद्या एन्जॉय कर म्हणले. चालतंय म्हणले मी राहतो घरी. काका झोपले. आता मी रॉकेट पळतोय. आता काही विषय नाही आपल्याला जमतंय कुठं बी जमतंय बरं का. पण कसं आहे घरच्यांना माहीत नाही अजून मी गाडी चुलतोय. आता ह्यो ब्लॉक बघितलं 100% दगड घालणार घरची घरी गेल्यावर. ह्यो ब्लॉक आता परवा 13वा पडेन. एक दिवस आड करून 6 तारखेला ब्लॉक पडेल. घरची दगडच घालणार मला नाही का म्हणणार अरे तुला गाडी येते का बसला चालवायला. घरच्यांना कोण सांगणार यो वाघ नाईट रायडर आहे. काय आहे नाईट रायडर. आता वाघाची बाई बत्त्या गुल करते घरची राहू दे. आता एवढंच बोलू शकतो मी. आता भेटू तुम्हाला. चहा प्यायला थांबायचे पुढं मस्त चहा पिऊ थंड घेऊ परत प्रवास चालू करू. काका झोपूनच राहतील मीच चालवीन. मला झोप येऊस तर झोप आल्यावर बरं काका चलीत. भेटू तुम्हाला नाही का. तुम्ही लाईक करा. तुमचा भाऊ रात्रच्या 1-1 वाजता गाडी चलवतोय. काहीतरी तुमचा भाऊ नाही का काहीतरी घ्यायला का मायकून काहीतरी शिका. मलाच काय येत नाही तुम्ही मायकून शिका काही ना काही आहे का नाही. म्हणजे मी लय पुढचा नाही का मायकून शिकायला. तुम्ही शिव्या द्या सांग तुम्ही शिव्या माणसाने कोणी दिली तर जाऊ चला आपण भेटू पुढं चहा प्यायला थांबल्या. तर गाईज तुम्ही बघू शकताय नगरचे पोलीस आज इथं नाही आहे. नाही तर सगळ्यांना इथं बायपासने पाठवायचे. आज कुणी दिसा नाही. काय इशे झाला काय माहिती नाही का. काय सांगता यायचं नाही बरं का मला पण कुठे गेलेत काय गेलेत नाही येत एवढं माहिती आहे. आता समोरासमोर तुम्ही पण बघितले. आता सकाळचा टाइम झालाय 3:30 करेक्ट. तर बघू शकता नाही का आहे ते बरे. बायाने तुम्ही माणसान कुठे आहे. बायाने आता सध्याला आहे शिरोर पास करून कारेगावमध्ये थांबलाय चहा प्यायला. बाईनं जालन्यातून गाडी आणले. मुन्ना ब्लॉगरने अख्खी गाडी इथपर्यंत आणले आणि मला म्हणतात गाडी येत नाही. वाघाने हत्यार आणलाय अख्खी टपरी आपल्या नावावर. भाऊ गेलाय. भाऊ म्हणला माय पप्पाला घेऊन आलो मी. चहावाला गेला इथं टपरी सोडून माझ्या जीवावर. इथं माझे जीवा मला जीव मा सांभाळता येत नाही. तो भाऊ टपरी सोडून गेला. त्याला काय सांगावा. आज बड्डे बॉय आणि बड्डे बॉयने अख्खी नाईट काढले भावांनो. तुम्ही सांगा करावं तर करावं काय. आता काका जाते एकटे खाली करायला जातो म्हणले. तो बड्डे तो हवा कर घरी चालतंय म्हणलं. आता घरी जायचं 7 जातोय घरी. मस्त घरी जाऊन बसणार. तो ब्लॉग अपलोड करणार तो 4 तारखेचा. बाकी काय नाही मग ओके निवांत झोपणार 11-12 मग नंतर उठणार
थोडं चौकात फिरणार, परत घरी जाणार, जेवणाला झोपणार. आला आपला दादा. तुला सांगतो मी तेवढं. तर भावना आपण आलो आपल्या सणसवाडी गावात आणि आपली गाडी चालली आहे लोडिंगसाठी. आज बड्डे आहे नाही, आज सुट्टीवर आहे तुमचा म्हणणं ब्लॉगर. बसवाला घाली नांगाव त्याने नाही आपले हत्यार गेले. सणसवाडीत आणायचं नव्हतं तरी मी घेऊन आलो लाल असल्यासारखं. मला अक्कलच नाही रे. पप्पा म्हणले तिकरापूरून रिक्षाने म्हणले पाठवून नेले तो. मला काय ऐकलंच नाही मी नीट आणि आलो स्कूटी घेऊन. आले पप्पा आले ठेवतो मी आणि त्यानं मला